तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। कॉम्पिटिशन सबके लिए ऊपर है, मेंबर नॉन मेंबर सबके लिए है। ऐसे ऐसे एक दूसरे को देखते हंसो। मीरा को टक्कर देने के लिए कौन है भाई? मीरा को टक्कर देने के लिए निया को बड़े नेहा आ जाइए, चेक करते पीछे पीछे घूम रहे हैं, सब पीछे बैक साइड में घूम जाइए। कौन लग रहा है आपको? नेहा ना? नेहा ओके, नेहा को प्राइज मिलता है। गायत्री को मैं रिक्वेस्ट करता हूँ नेहा को प्राइज देने के लिए। ताली बजना चाहिए, बजाते रहो ताली। मैं बुलाना चाहता हूँ विदेश को गिफ्ट देने के लिए। विदेश आ जाएगा, ताली बनता है, ताली बजाते रहो। लाफ्टर में गेम मी तुम्हाला याचं कारण सांगतो। सगळ्याच जणांनी प्रयत्न केले, पण या मॅडमनी ना हसताना डेमोन्स्ट्रेशन चलो सीनियर सबसे बेस्ट आपका डेमो दिखाइए। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Gayatri. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday to both of you. Happy birthday to you. May nature bless you. May nature bless you. Happy birthday to both of you. Happy birthday to you. दोनों ताली हिंदी वाले। बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए। तुम जियो हजारों साल, है हमारी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू बोथ ऑफ यू, हैप्पी बर्थडे टू यू। फिर से हिंदी बातें। हम भी अगर बच्चे होते, हम भी अगर बच्चे होते, नाम हमारा गायत्री और ब्रिजेश, खाने को मिलता है मौज जीत सके, तो दुनिया कहती हैप्पी बर्थडे टू यू। तो दुनिया कहती हैप्पी बर्थडे टू यू। गॉड ब्लेस यू। हैप्पी बर्थडे। रोज रोज दिन आए हो, नेमी नेमी मन है गाओ। रोज रोज दिन आए हो, नेमी नेमी मन है गाओ। तुम्ही सदा आयुष्मान
सदिच्छा वाढदिवसाच्या शुभेच्छा वाढदिवसाच्या शुभेच्छा वाढदिवसाच्या शुभेच्छा वाढदिवसाच्या शुभेच्छा. थँक्यू. गॉड ब्लेस यू. झोड झोड मेल्यान झोडल्यान अड्ड्यावर जाता नवटांग पिता अड्ड्यावर जाता नवटांग पिता आज नाही याचो मटको इलो याने घरातलो मटको फोडल्यांगो झोड झोड मेल्यान झोडल्यांगो. अगो अगो गंगू काय तुका सांगू अगो अगो गंगू काय तुका सांगू या घोवान माका मारल्यांगो झोड झोड मेल्यान झोडल्यांगो. काय सांगू तुका चार पोरा माता काय सांगू तुका चार पोरा माता महिन्यान पाचवा होतला याता सरकारचो कायदो मोडल्यांगो झोड झोड मेल्यान झोडल्यांगो. अगो अगो गंगू काय तुका सांगू या घोवान माका मारल्यांगो झोड झोड मेल्यान झोडल्यांगो. थँक्यू. आज या ठिकाणी श्री गणेश तलाव वॉकिंग क्लब आणि श्री गणेश तलाव चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने थिएटर ऑफ रिलेव्हन्स यांचं जे नाटक आहे अदर वर्ल्ड याची संपूर्ण टीम या ठिकाणी आलेली आहे. अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार मस्के, प्रियांका कांबळे, रुपाली जोशी, तनिष्का प्रांजल, समर आणि प्रणमय हे सर्व आपल्या भेटीसाठी आलेले आहेत. मित्रांनो, यांचं जे नाटक आहे आपल्या समोर स्क्रीन लावलेली आहे, याचा उद्देश जो आहे ते पृथ्वी तलावावर जे प्रदूषण होत आहे, पृथ्वीचं म्हणा किंवा जल प्रदूषण म्हणा, आणि त्याच्यामुळे मानव जातीवर जे दुष्परिणाम होत आहे यासाठी आपल्या सर्वांना सावध करण्यासाठी या नाटकाचं त्यांनी प्रयोजन केलेलं आहे. 21 डिसेंबरला शिवाजी मंदिर या ठिकाणी नाटक आहे. यापूर्वी त्यांनी युरोपमध्ये सुद्धा हे नाटक प्रस्तुत केलेलं आहे आणि त्या ठिकाणी सर्वांना ते फार आवडलेलं आहे. आज आपल्याकडे यांचा येण्याचा उद्देश हा आहे की त्यांना असं समजलं की श्री गणेश तलाव वॉकिंग क्लब एक पर्यावरणाशी संबंधित काम करतोय आणि म्हणून ते आपल्या भेटीसाठी आले आहे. आज मी या संपूर्ण टीमला आपल्या श्री गणेश तलाव वॉकिंग क्लब तर्फे त्यांचं स्वागत करतो. जे काम आपण 3 वर्षापूर्वी हाती घेतलेलं आहे त्या कामाची कुठेतरी आता लोकांना जाणीव व्हायला लागली आणि त्याची पोच मिळायला लागली आहे. म्हणजे आपण जे काम करतो श्री गणेश तलाव वॉकिंग क्लब किती महत्वाचं काम करतो आपण हे आपण सर्वांनी लक्षात घ्या. सर्व ठिकाणी क्लब आहेत, सर्व ठिकाणी अनेक मंडळ आहेत. त्या मंडळाचं काम आणि आपल्या क्लबचं काम यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. कारण ही जे संपूर्ण आजूबाजूला जी हिरवाई दिसते ही केवळ गणेश तलाव वॉकिंग क्लबच्या सगळ्या मेंबरची मेहनत आहे. आणि हे गेल्या 3 वर्षापासून म्हणजे 21 सप्टेंबर 2021 पासून हे काम चालू केलेलं आहे. आजही या संपूर्ण परिसरामध्ये वृक्षारोपण असेल, इथे या ठिकाणी वेगवेगळे एक्सरसाइज असतील, वेगवेगळे नॅशनल फेस्टिवल असतील, हे सगळे साजरे तर आपण करतोच, परंतु इथे संपूर्ण परिसराची स्वच्छता जी आहे ते आमच्या क्लबचे मेंबर दर रविवारी सकाळी हातामध्ये झाडू घेऊन या ठिकाणी करत असतात. आणि दररोज झाडांची सेवा म्हणून या ठिकाणी ड्रम दिसत आहे आपल्याला आजूबाजूला. झाडं लावल्यानंतर त्याचं सांभाळ करणं फार महत्वाचं असतं आणि आमच्या क्लबचे मेंबर दररोज आपला वेळ त्या वृक्षांसाठी या ठिकाणी पर्यावरणासाठी देत असतात. आणि म्हणूनच याची दखल आता वेगवेगळ्या ठिकाणी घेतली जात आहे. मागील आठवड्यामध्येच आपल्याकडे एक कॉर्पोरेट कंपनी आली आणि 1 लाख रुपयाची झाडं त्यांनी आपल्या क्लबमध्ये डोनेट करून त्यांनी या ठिकाणी वृक्षारोपण केले. या ठिकाणी मी आपल्या क्लबचे सेक्रेटरी जॉईंट सेक्रेटरी श्री वैभव किनी यांना विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन या संपूर्ण टीमचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. बसले साहेब या पुढे, संपूर्ण टीम पुढे या. हा पुष्पगुच्छ सुद्धा आमच्या गार्डन मधल्या फुलांचा आहे. त्याच्यामुळे
तर या संपूर्ण टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. तर अदरवर्ड जे मराठी नाटक प्रस्तुत करतात तिथे एक कलाकार आहे. आपण बोलू शकता हम हे हाय हम हाय हाय तुम्ही हे बोलू शकता हम हाय हम हाय. या ठिकाणी मी आमचे आजचे बड्डे गर्ल गायत्री गौड आणि चतुर्वेदी साहेब या दोघांना विनंती करतो आपण पुढे आणि या टीमच्या मार्फत त्यांना बुके देऊन त्यांचा स्वागत करा, त्यांना शुभेच्छा. आजचा हा बर्थडे स्पेशल आहे. पर्यावरणाशी संबंधित जी युरोपमध्ये प्रदर्शन करून आलेली टीम आहे त्यांच्या हस्ते आपल्या बर्थडे गर्ल आणि बर्थडे बॉय या दोघांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा देत आहे. मी परत एकदा गायत्री गौड आणि चतुर्वेदी साहेब यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो आणि ह्या टीमने आपल्या क्लबला भेट दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानतो. सायली मॅडमला विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. धन्यवाद. थँक्यू. हम हे म्हणजे आपलं अस्तित्व आहे, आपण आहोत. आणि आज कुठेतरी या सगळ्या वातावरणाच्या बदलामुळे, या सगळ्या तापमान वाढीमुळे, पर्यावरणाच्या संकटामुळे आपलं अस्तित्व धोक्यात येणार. आणि याची जाणीव काहींना आहे, काहींना नाही. काही लक्षात घेतात, काही त्याला म्हणजे ठीक आहे ना, अजून काही आलेलं नाही ना, वायनाड मध्ये झालंय ना, माझ्या घरी नाही झालंय ना, सो राहू दे. तर इथे असलेल्या प्रत्येकाला मला हा प्रश्न विचारायचा आहे की 5 तत्व जी निसर्गात आहेत ती कोणाला कोणाला माहिती सांगू शकता? हवा, अग्नी, ओके, जल, वायू, आकाश. आपल्याला माहिती आहे ही 5 तत्व जशी बाहेर निसर्गात आहे ती 5 तत्व आपल्या आतही आहे. आणि या 5 तत्वाने जशी सृष्टी निर्माण झाली आहे तसा माणूसही निर्माण झालाय, संपूर्ण सजीव सृष्टी निर्माण झाली. आणि आज हा माणूस जशी आपल्या आत ही 5 तत्व आहेत तिला तर प्रदूषित करतोच आहे, तिच्यासोबत बाहेरच्या तत्वांनाही प्रदूषित करतो. आणि आम्ही रंगकर्मी या 5 तत्वांना आपल्या पृथ्वीला वाचवण्यासाठी पहिल्यांदा मराठी रंगभूमीवर नाटक घेऊन आले. आजपर्यंत कोणीही पर्यावरणाच्या विषयावर मराठी रंगभूमी आणि जागतिक रंगभूमीवर नाटक नाही घेऊन आलंय. तर थिएटर ऑफ रेलेव्हन्सची टीम या विषयाला आपल्या समोर घेऊन आली. आज आपण बघतो की प्रत्येकाचा विचार असतो की माझं घर स्वच्छ राहावं, मी निरोगी राहावं, पण शहरातली माणसं सर्वात जास्त आजारी. आपण म्हणतो की आम्ही शहरात राहतो पण प्रत्येक जण 10 गोळ्या घेतो दिवसाला. किती जण इथे गोळ्या घेतात? राईट. तर हा जो जेवढा आपण निसर्गापासून दूर जात चाललोय तेवढंच आपण आपल्या स्वतःलाही निरोगी करतोय. तर थिएटर ऑफ रेलेव्हन्स द अदर वर्ल्ड मधून घेऊन आलाय आपल्या आतल्या वर्ल्डची गोष्ट आणि ते वाचवण्याची गोष्ट. तर मी माझ्या रंगकर्मींना बोलवेन, अश्विनी, कोमल, तुम्ही या आणि थिएटर ऑफ रेलेव्हन्स आणि या नाटकाविषयी सांगा. नमस्कार. आवाज येतोय? रंगकर्मी असल्याची तीच एक ओळख आहे की विदाऊट माईक माझा आवाज पोहोचणं. आणि खरंच हा अंतर्मनाचा आवाज आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलोय. मला माहिती आहे की तुम्ही पर्यावरणाविषयी सजग आहात म्हणून आज इथे बसला आहात. आणि हा पुढाकार केवळ आपण 150-200 लोकांपर्यंत न राहता तर चला आपण हा पुढाकार पूर्ण मुंबई, पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण भारत आणि मग पूर्ण विश्व असा घेणं आता खूप गरजेचं आहे. कारण आता वेळ इथपर्यंत आली. तर त्यासाठी आम्ही हा पुढाकार घेतलाय. थिएटर ऑफ रेलेव्हन्स ही आमचा सिद्धांत आहे, आमची फिलॉसॉफी आहे. या सिद्धांतामध्ये नाटक म्हणजे फक्त मनोरंजन नाही, त्याने एक ठोस परिवर्तन घडतं आणि त्यामुळे नाटकाची व्याप्ती खूप मोठी आहे. आता तुम्ही म्हणाल की नाटकाने काय होतं?
पण नाटकाने तुम्हाला असा एक रंगमंच मिळतो किंवा मंच मिळतो ज्यामध्ये तुम्ही तुमच्या मनाची गोष्ट सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. तर हे नाटक करतं आणि म्हणून आम्ही नाटकाच्या माध्यमातून परिवर्तन या विषयाला हात घालतो. आताच आमची एक टीम युरोपला जाऊन आली 72 दिवसांसाठी. त्यापैकी एक कलाकार आमच्या इथे आहे, तनिष्का लोंढे. हेच नाटक आम्ही तिथे सादर केलं जे इंग्लिशमध्ये होतं, पण आता द अदर वर्ल्ड हे आम्ही मराठीमध्ये इथे प्रीमियर करतोय शिवाजी मंदिरला. तर त्यासाठी आपण सगळ्यांनी यावं असं आम्ही आवाहनही करतो की चला या निसर्गासाठी आपण आता एक फ्रंट घेऊया आणि एक पाऊल पुढे करूया. मला माहिती आहे हे थोडं वेगळं वाटतंय की कलाकार पहिल्यांदाच येऊन असा संवाद साधतायत. थँक्यू, तुम्ही आम्हाला ही पोचपावती दिली की आम्ही असे पहिले रंगकर्मी आहोत ज्यांनी नाटकाला घेऊन ते प्रेक्षकांकडे येतात आणि आपला एक विषय मांडतायत, एक विचार मांडतायत. खरं तर आम्ही हे का करत आहोत, कारण नाटकाला आत्तापर्यंत आमच्या 10 वर्षाच्या कालावधीत आम्ही 10 वर्ष झाले केवळ आणि केवळ रंगकर्म करतोय. आम्ही कुठलाही व्यवसाय कामधंदा नोकरी करत नाही. केवळ रंगकर्मावरती आम्ही समाजाला दिशा दिली, मार्गदर्शन केलं आणि परिवर्तनासाठी त्यांना सज्ज केलं. आमच्या कुठल्याही नाटकाला प्रोड्युसर नाहीये, निर्माता नाही. आम्ही निर्मात्याशिवाय पाठीचा कणा ताठ ठेवून उभे आहोत, कारण आम्हाला विश्वास आहे की आमचे निर्माते किंवा एकावरती निर्णय देण्यापेक्षा आमचे प्रेक्षक आमच्या सोबत आहेत. आम्ही कोणत्याही स्पॉन्सरकडे, कोणत्याही धन्ना सेटकडे किंवा कोणत्याही सत्तेकडे कधीही ग्रांट मागायला गेलो नाही किंवा आम्ही कोणत्याही सत्तेकडनं ग्रांट घेतली नाही. कारण आम्हाला आमची जबाबदारी आम्ही समजतो, कलाकार हा नेहमी व्यवस्थेला, सत्तेला प्रश्न विचारणारे असतात आणि म्हणून आम्ही नेहमी सत्तेला आपल्या नाटकातनं, आपल्या कलेतनं प्रश्न विचारत आलो आहोत, ती कोणतीही सत्ता असू. आणि आता नाटकासाठी आम्ही प्रेक्षकांना सज्ज करतो, कारण आम्ही आपल्याला रसिक म्हणून इन्व्हाइट नाही करत की तुम्ही याल, टाळ्या वाजवाल, आम्ही आमच्या अभिनयाचं कौतुक कराल आणि निघून जाल. नाही, आम्हाला असे प्रेक्षक नको आहे. उलट आम्हाला असे प्रेक्षक हवे आहेत जे परिवर्तनासाठी सज्ज असतील, आपली एक भूमिका घेऊन येतील, आपल्या एका ध्येयासाठी येतील. त्यामुळे आम्ही नेहमी प्रेक्षकांना नाटकाचं ध्येय सांगतो. त्यांना वाटलं की हो हे नाटक माझ्यासाठी आहे तर ते नाटकाला येतात आणि नाटकाचं एक तिकीट काढून येतात आणि त्यातनंच आम्ही आमचं नाटक पुढे घेऊन जातो, विचार पुढे घेऊन जातो. आणि ही चळवळ गेली 32 वर्ष संपूर्ण जगभरात अशीच वैचारिक क्रांती आहे. द अदर वर्ल्ड हे दुसरं तिसरं काही नसून आपल्या आतल्या विश्वाची गोष्ट करतंय आणि तुम्हाला वाटतं की द अदर वर्ल्ड हे माझ्या आतल्या विश्वाबद्दल आहे तर आपलं नक्कीच स्वागत आहे. चला आपल्यातलं जग उलगडूया आणि इकोलॉजीला वाचवूया, हाच आमचा प्रण आहे. आणि याची प्रवेशिका किंवा याच्या संदर्भात आपल्याला बोलायचं असेल तर तुम्ही इंडिव्हिज्युअली किंवा आमच्याशी बोलू शकता. थँक्यू सो मच.